सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालय अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच एक मृतदेह आढळून आला होता। त्यानंतर पुन्हा एकदा आणखीन एक मृतदेह आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे। बुधवारी 23 जुलै रोजी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडी समोरील पार्किंग मध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ओपीडी मध्ये दाखल करण्यात आला असून या व्यक्तीची ओळख अद्याप तरी पटलेली नाही। यापूर्वीही 20 जुलै रोजी सकाळी 7:30च्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलच्या जुन्या बी ब्लॉक मधील एका खिडकीच्या सळईला पप्पू अण्णा भंडारे यांचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत आढळून आला होता। या घटनेनंतर पुन्हा एकदा दुसरा मृतदेह आढळून आल्यानंतर आता सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येणाऱ्या या रुग्णालयात चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्या तरी अशा घटनांमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन आणि स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून या घटनांमागील कारणे आणि मृत्यूचे नेमके स्वरूप जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।